नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण गणेश जयंतीनिमित्त खास अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक। या ठिकाणी आपण काजू पिस्त्याचे मोदक ही रेसिपी पाहणार आहोत। अगदी झटपट आणि 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी कशी तयार करायची, तसेच आपण या ठिकाणी गॅसचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण काजू घेतलेले आहे। या कपाप्रमाणे 1 कप काजू आपण सुरुवातीला घेतलेले आहे। हे काजू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। काजू या ठिकाणी आपण बारीक करून घेणार आहोत, म्हणजे चालू बंद करत याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। काजू या ठिकाणी आपण न भाजताच याची पावडर तयार करून घेत आहोत आणि अशा प्रकारे जर तुम्ही ही चालू बंद करत याची पावडर केली तर एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी याची पावडर तयार होते। अनेकदा जर मिक्सर आपण जास्त वेळ चालवला तर काजू तेल सोडायला लागतात आणि पावडर न होता एकदम चिकट असे ह्याचे मिश्रण तयार होते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण चालू बंद करतच याची अशा प्रकारे एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। चमच्याने अशा प्रकारे ही मिक्स केल्यानंतर लगेच अशी मोकळी होते। पावडर परफेक्ट अशी तयार झालेली आहे। हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी ही पावडर तयार केलेली आहे। ही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। एकदम बारीक झालेली आहे, त्यामुळे आपण चाळणीने न चाळता अशा प्रकारे ही बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण 2 चमचे बारीक कट केलेले पिस्ते घेतलेले आहे आणि या पिस्त्यामध्ये आपण तयार केलेली काजूची पावडर 1 चमचा घालून घ्यायची आहे आणि त्याच चमच्याने आपण 1 चमचा मिल्क पावडर घालून घेतलेली आहे। राहिलेली मिल्क पावडर आपण पाव कप आहे ती काजूच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत। मोदक गोड होण्यासाठी यामध्ये आपण पिठी साखर वापरणार आहोत। सुरुवातीला आपण जे सारण करणार आहोत त्यासाठी 1 चमचा आपण पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि राहिलेली अर्धा कप आपण काजूच्या मिश्रणात घालून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे जे सारण तयार करत आहोत त्यामध्ये आपण पाव चमचा तूप घालून घ्यायचे आहे आणि तूप घालून घेतल्यानंतर हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। मोदकामध्ये भरण्यासाठी आपण हे सारण तयार करत आहोत, त्यासाठी हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे। हे या ठिकाणी आपण कोरडे चांगले मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे आपले चांगले मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत। वेलची पावडर घालून झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण मिश्रण आपले कोरडे आहे त्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा दूध घालून घेणार आहोत। दूध घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। दूध घालताना आपण थोडे थोडे करूनच याच्यामध्ये दूध घालायचे आहे। या ठिकाणी सुरुवातीला 1 चमचा आणि नंतर 1 चमचा अशा आपण 2 चमचे यामध्ये दूध घातलेले आहे। मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी हे मिश्रण आपण घट्ट होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे हे पहा अशा प्रकारे याचा गोळा होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे आहे। हे चांगले आपले ओलसर असे सारण तयार झालेले आहे। हे सारण आपण सुटसुटीत न करता अशा प्रकारे एकदम ओलसर होईपर्यंत चांगले तयार करून घेतलेले आहे। हातात घेऊन याचा गोळा तयार होतो, म्हणजे आपले सारण या ठिकाणी तयार झालेले आहे। त्यानंतर आपण मोदकाची वरचे आवरण तयार करणार आहोत। त्यासाठी आपण काजू पावडर तसेच मिल्क पावडर आणि पिठी साखर हे मिश्रण घालून घेतले होते। हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये आपण 2 चमचे दूध घालून घेणार आहोत। दूध या ठिकाणी आपण लागेल तसेच घालायचे आहे। जर मिश्रणामध्ये एकदम दूध घातले तर मिश्रण आपले पातळ होते, त्यासाठी आपण यामध्ये सुरुवातीला 2 चमचे दूध घातलेले आहे आणि हे चांगले आपण मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे आपण पुन्हा हे हाताने चांगले एकसारखे करून घ्यायचे आहे। हे मिक्स करताना एकदम हलक्या हाताने याचा आपण घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण अशा प्रकारे मस्त याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण तूप घातले होते, त्यामुळे हे मिश्रण मस्त असे तयार झालेले आहे। हे आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी आपण मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि याला आपण तूप लावून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये तयार मिश्रणाचा एक गोळा घालून घ्यायचा आहे। हे पहा अशा प्रकारे आतमध्ये साच्याला एकदम प्रेस करून घालायचे आहे, म्हणजे मोदक एकदम सुबक आणि आकर्षक असा तयार होतो। त्यानंतर मधोमध अशा प्रकारे होल करायचे आहे आणि तयार पिस्त्याचे मिश्रण घालून हे पूर्णपणे बंद करून घ्यायचे आहे। हे बंद केलेले आहे आणि नंतर आपला हा मोदक साच्यामधून आपण काढून घेणार आहोत। मोदक बाहेर काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला मस्त अशा कळ्या देखील पडलेल्या आहेत आणि मस्त असा हा मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे। असेच आपण सर्व मोदक या ठिकाणी तयार करून घेणार आहोत।
काजू पिस्त्याचे मोदक करताना गॅसचा वापर न करता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे मोदक घरच्या घरी तयार करू शकता। या ठिकाणी अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने म्हणजे 10 मिनिटात हे मोदक आपले तयार करून होतात। हे मोदक तयार झालेले आहे। एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते। मधोमध मोदक आपण कट केलेला आहे आणि आतील सारण पाहू शकता। मस्त असे यामध्ये सारण भरले गेलेले आहे आणि गणेश जयंतीच्या नैवेद्यासाठी तुम्ही अशा प्रकारे हे मोदक नक्की करून पहा। अगदी सोप्या पद्धतीने आणि गॅसचा वापर न करता हे मोदक कसे तयार करायचे हे या रेसिपीमध्ये आज आपण पाहिलेले आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। तसेच कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।